आपलं एकदा चालू गेलो आम्ही अख्खा जुगाड केला याचा. इकडं आहे ना हा एकदा बंद करून टाकला. यूट्यूब लाईट पण चालू केली आणि या साईडची पण चालू केली. लक्ष्मीला आहे ना बराच झालं कडवा चालू आहे. तुम्ही खाल्लं पण चांगलं. मी मला आहे ना वाढ टाकलेलं वाढ सर नीचे भी आ रहा है क्या इसको होल पाइप पे आ रहा है. ओके वो आड़ नहीं रहा ना उसको. इसको आड़ नहीं रहा ना पतरे को एंगल को नहीं लग रहा ना. कन्फ्युजिंग व्हायला लागलं राव. भैयाला आणलाय भैया हे करून देईन तेवढं कटबीट करून देईन एकदम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 9 वाजल्यात. आता चाललो हॉटेलवर. मी ते आपल्या भांडी घासणाऱ्या मावशीनं त्यांनी फोन केला होता लवकर या म्हणून. एक दुसऱ्या मावशी भेटल्यात आम्ही नाही का, त्या लवकर येतात. आम्हाला यांना भांडी लागतात जवळपास एक 10 वाजेपर्यंत. नाही तसं नाही 10, 10:30, 11 वाजेपर्यंत लागतात. पण त्या मावशीत होत्या जवळपास 1 वाजता बांधलेले. दुसऱ्या द्या बाबा त्या आल्यात. आता 9 वाजल्यात. एक अर्धा तासात घासून बिसून रेडी होते ते सगळे. तर आपण हॉटेल बिटेल आहे ना सगळं क्लिनिंग करून घेऊ आणि बेसिकली पोछा मारा लागेल चांगला. पुन्हा ना नवीन एक्झॉस्ट आणलाय ना त्याचा लावायचं राव. ते फॅब्रिकेशनवाला आपला नितीन आहे ना त्याला घेऊन जायचं आहे. नितीन आणि त्यांचा एक भाई आहे तो घेऊन जाऊ. दोघं जण व्यवस्थित लावून देतील आपल्याला एक्झॉस्ट फॅन. आणि आज 2 लाईट लावून टाकायच्यात पूर्ण त्या LED त्या नवीन आणल्यात मी. त्याने रात्री जरा फोकस पडून चांगला. आत्ता जो आहे ना आता ट्यूब लावलेत ना त्यात जास्त फोकस पडतच नाही राव. ज्या लांबून आलेल्या लोकांना दिसत नाही जास्त आपलं दुकान. त्यासाठी नवीन 2 फोकस आणले 100 वॅटचे. त्याशिवाय वॉटरप्रूफ आणले. आणि यांना दोघांना बाई यांना घेऊन लवकर निघवर हॉटेलकडं. हॉटेल बिटेल उडून दिलं तर मावशीला मी आणि मग इकडं आलो. ती भांडी घासते तोवर हॉटेलवर. या दोघांना उचलायचे आपल्याला आता. 2 जण आहे आपल्या काय अर्धा तास काम फक्त आमचं. वो वेल्डिंग से कट जाएगा ना पूरा पतरा. ग्राइंडर नहीं मार पाएगा तू. खाली खाली होल मारने का यार एग्जॉस्ट का माप का. मोटर आम्ही असेल लावली पण राव मला याच्यातलं कळा नट बोल्टिंग कसं करायचं वगैरे. 3 दिले आणि अरे 4थं कुठं गेलं. हां 4थं 4 आहे. असेंबल कसं करतं तेच कळलं ना मला. ते बारीक घ्यायचे का बघतोय मोटर का पण कन्फ्युजिंग व्हायला लागलं राव. भैयाला आणलाय भैया हे करून देईन तेवढं कटबीट करून देईन एकदम. गेला याला आम्ही लय वेळ लागला बाबा. आता या लावून बघतो याला. देखो नीचे भी आ रहा है क्या इसको होल पाइप पे आ रहा है. ओके वो आड़ नहीं रहा ना उसको. इसको आड़ नहीं रहा ना पतरे को एंगल को नहीं लग रहा ना. लावायचा होता तर बाई लाईटच गेली राव. ओके लाईट पण नाही. पाण्याची बॉटल जरा लय गरम व्हायला गाड्या. आता एक्झॉस्ट फॅन आमचा लागून गेला असता आज. एक्झॉस्ट फॅन मी 8 होऊन दिला. साईडला कट केलेलं आहे. फ्रेम बनवली फक्त याचं फक्त असं ना बरोबर स्क्रू मारच्याला 4 साईडनी बरोबर खातो. इथं कसं मारलं असे मारते जाऊ तिथं. थोड्या वेळा लाईटीन तावा यायला परत मग घरी जाऊ गोट्यात आणि जरा आपली ना कुट्टी मशीन फिट करायची जरा मळी घेते तवर मग चालेल ना तू शर्ट. 2000 years later. खरं पुढं पुढे पुढं असं
काय करायचं? तो नाही मोठा इथं आहे बघ मोठा इंडोर खेळणार मोठा आहे ना मी साफ खरटा नाही असं कसं का होईल इकडं माझ्या साईडला पाहिजे अख्खं पुरवत असेल इकडे त्याचं पाहिजे जास्त direct होतं. हा इकडं तू अरे एकच आहे या असं अशी पट्टी हा. कधी पण हा ये फिर इकडं हा 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 पूर्ण घेऊ जावर असंही काढायची बाजूला सेटअप करायची तर आम्हाला तिथं त्याच्या खाली ना कागद टाकून असं वर घ्यायला लागेल कागद नाही का म्हणजे कुठे खाली पडली ना ते कागद पडून ते साफसफाई करायला सोपं जाईल ना त्या कडकडलं गेली ना बरं कुठे सडत जाते काढता नाही आणि वास येतो मग बघ ते पायपाच्या कडकच गेलं बघ या असं प्रॉब्लेम होतो म्हणून माझ्या डोक्यात ते चाललं होतं म्हणलं ट्राय मारला आम्हाला वाईना साईड ते अजून एक जण लागेल त्याला आणि त्यात खिळं पण नाही आणलं मी काय त्याला खिळं मारला असता डायरेक्ट नाही तर आज एक आहे तसं आत्ता ठेवून देऊ आणि नेक्स्ट टाइम बघू नंतर करू चांगलं य कागद आहे पलीकडं कडला आपण टाकून देऊ तशीच काय मशीन? हा कशाला डबल हेल्प पाठी गरज आहे ती मारायची. अरे चल हॅलो हे दबो हॅलो नाही हो बंद कर ये ना कडबा गुट्टी मशीन आम्ही सेटअप करायचा प्रयत्न केला पण त्याला आहे ना राव सेपरेट बोर्ड बीड सगळं करावं लागेल आणि वायरिंग वगैरे सगळी आणि ते खालचे बसत नाही आमच्या जरा ते बोळीकलाच घेऊन यायला लागेल दुसरी वाटमध्ये आज काय आणणार नाही मी गावात वर दे आज पण काढबा चालून टाकेल काढबाचं बोत आहे आपल्याकडं बराच दिवस जाईन लक्ष्मीला आहे ना बराच दिवस काढबा चालू आहे तर तुम्ही खाल्लं पण चांगलं मी मला आहे ना वाढ टाकलेलं वाढ सर तो आत्ता साधारण नाही 3 वाजल्यात जस्ट मी घरी आलो संतोष गेलाय बाहेर त्याचं काम होतं एक आज एवढं आवाळ आहे ना आवाळामुळं आखा अंग दुखतंय राव घरी येऊन मस्त चहा घेऊ आणि कालचा ब्लॉग माझा एडिट करायचा राहिला राव तो कालचा एक ब्लॉग माझा एडिट करायचा आहे बोर होत आहे 3 वाजल्यात तशी 2:46 झालेत जवळपास 3 वाजता आले आणि लाईट नाही तर आवडत राहिली की इथं लाईट आहे की घरी आमच्या काय आहे क्या एवढ्या वेळ मी थांबलो ओरडत आणि आता आलो लाईट आली नेमकी पेस्ट करायची होती आणला आलं लसणाची एक्झॉस्टवाल्या बाई याला घेऊन यायला लागणार आहे एक्झॉस्ट लावून टाकला असता 100% जर घेऊनच येतो आणला बाई याला एक्झॉस्ट लावायचं आपल्याला आणि नेमकी लाईट पण आली आत्ता स्क्रू मशीन आणली ये माप घेतोय भैया बराबर एकदम परफेक्ट बसा बाहेर भैया आठ नहीं ना वो एंकल को लगना नहीं चाहिए वो आपलं एक्झॉस्ट चालू गेलो आम्ही अख्खा जुगाड केला याचा इकडं आहे ना हा एक्झॉस्ट बंद करून टाकला यूट्यूब लाईट पण चालू केली
आणि या साईडची पण चालू केली. त्याचं कनेक्शन आपण दिले. याला पिन नाही लावली, तात्पुरतं असं ठेवलं इथे. आजचं काम झालं आपलं. आता गोट्यात जायला लागेल आपल्याला ना. भीमा बाहेर काढायचं आहे आणि लक्ष्मीला 5 वाजलेत आत्ता बरोबर. 1 hour later. आता 5:20 आल्यात. आता आपल्याला भीमाला आणि लक्ष्मीला ना बाहेर घेऊन जाऊ जरा. इथं मागं जरा मागल्या साईडला घेऊन ये ना. जरा चालून आणायची. संतोष शेट मी आम्ही दोघंच आहे. पहिलं मलाच घेऊन जायला लागेल. संतोष शेटला जरा थोडी घाबरं नाही, तोही गोडीला घाबरत. लय एका जागेवर उभं नाही राहणार आहे वाढत. एकदा बाहेर काढली ना हो त्याला मस्ती. याला जरा आहे ना मोकळा पाय मोकळ होते तेवढंच. सकाळी त्याला टाकलेलं मी काय म्हणते त्याला वाढ 2 पाट्या आणि 1 थोडी ठोली बघतं. त्याला पळवायचं बरं का राव. आता गाड बघून त्याला एकदा फेरा काढला पाहिजे. चल भीमा हा भीमा ये जा पुढे चल चल ये 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 इकडे ये चल चल ये भीमा चल यार आता पळ पळ आजा लक्ष्मी ये चल ये चल चल मागून मारणार तिला मागून घाबरून चालतो चला भीमा चल. मला आणि लक्ष्मीला बाहेर काढलं होतं. ते मला आहे ना असंच मोकळा सोडून दिलं आम्ही. लक्ष्मीच्या आवाज दिला ना लक्ष्मी पाठी बरोबर येतो. फार पागल झालाय पागल. एवढी पावर आहे ना गाण. आता इथं रेसल घ्यायची एकदा. कसा आहे तो शेट. आमची पळता बघील ती दोघांनी. टांगा पलटी आलता मध्ये ते व्हिडिओ मध्ये नाही राहिलं. लय दम लागला राव. लय घाबरत ते वासरू. लय दम येतोय. मी तर म्हणतो त्या फुन्नस पेक्षा लई ताकद आहे त्याला. लय दाखवत नाही ते काय कामाचं नव्हतं. तो बघतो इथं ओ करता गाठ गेले की डूस डूस होता डूस. शाबाश गावरान त्याशिवाय बॅक खावडले आणि शेमून नका खावडे. काम हे दाखव. बघ हे बघ त्याला गोडी शेतलं याडी त्याला बघ कुणाच नाही लागत. त्याला होतं ही गुड लागती बस. ही लक्ष्मी लागते बरोबर. पुन्हा वाटी मागणे येणार तो.